घरी भाजी नसेल पण चमचमीत खायचं आहे का, तर ही भाजी ट्राय करा. सुकं खोबरं आणि कांदा छान असं तेल ॲड करून ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे. नंतर 2 चम्मच धणे देखील तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडीशी फुटाण्याची डाळ, जिरे, लवंग, दालचिनी, चक्रफूल आणि काळी मिरी ॲड करून पाणी ॲड करून मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल ॲड करून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, काळा मसाला, गरम मसाला, लाल तिखट मस्त भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण देखील ॲड करून छान असं परतून घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम केलेलं पाणी ॲड करून चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मस्त भाजी शिजायला ठेवून द्यायची आहे. अर्धी वाटी डाळीचं पीठ, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि पाणी ॲड करून मस्त असं बॅटर बनवायचं आहे आणि आपण जो रस्सा बनवला होता त्यामध्ये छोटे छोटे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि लो फ्लेमवरती 10 मिनिटासाठी झाकण लावून मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर नक्की ही भाजी ट्राय करून बघा.